महाराष्ट्र सैनिकांच्या नादी लागू नका, तुमच्या काळजीपोटी सांगतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना इशारा। दाखवली ती चुणूक पुरेशी, आता सगळं थांबवा, मनसैनिकांनाही आवाहन। काळोखाचा फायदा घेऊन हल्ला, मर्द असतात तर समोर आला असता। दिल्लीच्या अब्दालीकडून काल नारळ फेकण्यासाठी सुपारी, संजय राऊतांचा हल्लाबोल। ठाण्यात ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्याप्रकरणी मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव मुख्य आरोपी, तर 2 वेगवेगळ्या एफआयआर मध्ये 44 जणांवर गुन्हा दाखल। ऍक्शनला रिॲक्शन असते, मात्र कुठल्याही आंदोलनाचं समर्थन करणार नाही, शिंदेंची प्रतिक्रिया। तर आता जे घडतंय ते महाराष्ट्रात आधी कधीच घडलं नव्हतं, अजित पवारांचं वक्तव्य। ठाकरेंच्या गाडीवर हल्ला होणार हे गृहमंत्र्यांना माहीत नव्हतं का? हल्ल्याची सखोल चौकशी व्हावी, सुप्रिया सुळेंची मागणी। उद्धव ठाकरेंच्या गाडीवरील हल्ल्यानंतर कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक, ठाकरे गटाकडून कोल्हापुरातील मनसेच्या शाखा फलकांची तोडफोड। 400 पार घोषणा करणाऱ्या सरकारला 300चा आकडाही गाठता आला नाही। शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणाले होते, पण त्यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्या, शरद पवारांची टीका। 17 तारखेला 3 वर्षाच्या ITRच्या कॉपी घेऊन येते, अजित पवारांनी त्यांचे डिटेल्स आणावे। सुरज चव्हाणांच्या आव्हानानंतर अंजली दमानी यांचं अजित पवारांना चर्चेचं खुलं आव्हान। अंजली दमानी यांना उत्तर देण्यापेक्षा अजित पवारांना अनेक कामं, दमानी यांच्या आव्हानानंतर प्रफुल्ल पटेल यांचं प्रत्युत्तर। सेबी अध्यक्ष माधवी पुरी बुच यांचा अदानी ऑफशोर संस्थेत हिस्सा, म्हणून अदानी मनी सिफनिंग घोटाळ्यात कारवाई नाही, हिडेनबर्गच्या अहवालात माहिती। दरम्यान माधवी बुच यांनी आरोप फेटाळले। एवढं समोर येऊनही सरकार गप्प बसत असेल तर सरकार भ्रष्ट आहे, हिडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर संजय राऊतांची टीका। सुशीलकुमार शिंदेंनी वीज बिल माफी दिली, मात्र विलासरावांनी शेतकऱ्यांना दुप्पट बिलं दिली। उद्धव ठाकरेंकडून सरकारी योजनेचा दाखला, तर काँग्रेस पक्ष कसा आहे ठाकरेंनीच सांगितलं, फडणवीसांचा टोला। सोलापुरातील कुर्डुवाडीत शरद पवारांना मनसे कार्यकर्त्यांकडून मराठा आरक्षणाबाबत विचारणा, मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा, पवारांकडून भूमिका स्पष्ट। नितेश राणे फडणवीसांची चप्पल बनून काम करतायत, आरक्षण दिलं नाही तर सरकारचे 288 उमेदवार पाडणार, जरांगेंचा इशारा। मनोज जरांगे सीएम झाले तरी सगळे सोयऱ्यांना आरक्षण देऊ शकणार नाही, जरांगेंच्या सगळे सोयऱ्याच्या मागणीवरून अनिल बोंडेंचं वक्तव्य। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं माझं स्पष्ट मत, मुख्यमंत्र्यांनी मराठा ओबीसी मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक घ्यावी, अजित पवारांची प्रतिक्रिया। विधानसभेला मवी 180चा आकडा पार करणार, महायुतीच्या 100 पेक्षा कमी जागा येतील, नाना पटोलेंचा दावा, तर पटोले 288 जागांचाही दावा करू शकतात, शिरसाडांचा टोला। बिहार आणि आंध्र प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रालाही झुकतं माप मिळावं, केंद्राच्या विचारांचं सरकार राज्यात आलं पाहिजे, म्हणजे निधी आणता येईल, अजित पवारांचं विधान। बऱ्याच लोकांना आता तीर्थयात्रेला पाठवण्याची गरज, विखे पाटलांचा नाव न घेता बाळासाहेब थोरातांवर निशाणा। रायगड, पुणे, नागपूर, भंडारा, गोंदियासह गडचिरोलीला पावसाचा येलो अलर्ट, तर कोकणातील काही भागात पावसाचा जोर कायम असल्याचं चित्र। शिवरायांच्या स्वराज्यातील 11 आणि तामिळनाडूतील एका किल्ल्याला जागतिक वारसा दर्जा देण्याबाबत हालचालींना वेग, युनेस्कोचं पथक सप्टेंबरमध्ये भारतात दाखल होणार। बांगलादेशातील सत्ता परिवर्तनाच्या षडयंत्रामागे अमेरिका, मार्टिन बेट अमेरिकेला दिलं असतं तर माझी सत्ता गेली नसती, शेख हसीना यांचा गंभीर आरोप, तर लवकरच बांगलादेशला परतणार असाही विश्वास व्यक्त।